नमस्कार मित्रांनो, रंगाचा सण आणि उत्साहाचा सण म्हणजे होळी. आपण दरवर्षी होळी पेटवतो आणि रंग खेळतो. पण तुम्हाला माहीत आहे का, परंपरेमागे एक अत्यंत शक्तिशाली आणि प्राचीन कथा दडलेली आहे. ही कथा आहे एका लहान बालकाच्या अढळ भक्तीची आणि अन्यायावर न्यायाच्या विजयाची. चला तर मग मग जाणून घेऊया होलिका दहन का केले जाते. प्राचीन काळात हिरण्यकश्यप नावाचा एक अत्यंत शक्तिशाली पण अहंकारी राक्षस होता. त्याने ब्रह्मदेवाची तपस्या करून एक वरदान मिळवले होते की त्याला कोणताही माणूस किंवा प्राणी मारू शकणार नाही. नाही, ना दिवसा ना रात्री, ना घराबाहेर ना घराच्या आत. या वरदानामुळे तो स्वतःला देव समजू लागला आणि प्रजेला त्याची पूजा करण्यास भाग पाडू लागला. पण म्हणतात ना, दिव्याखाली अंधार असतो. कश्यपचा स्वतःचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूचा परम भक्त होता. तो रात्रदिवस नारायणाचे नाव घ्यायचा. हिरण्यकश्यपला हे सहन झाले नाही. त्याने आपल्या मुलाला मारण्याचे अनेक प्रयत्न केले. त्याला डोंगरावरून खाली फेकले, हत्तीच्या पायाखाली दिले, विष पाजले, पण प्रत्येक वेळी भगवान विष्णू आपल्या भक्ताचे रक्षण केले. अखेर कश्यपने आपली बहीण होलिका हिला बोलवले. होलिकाला असे वरदान होते की तिला अग्नी जाळू शकणार नाही. राजाचा आदेश दिला की होलिकेने प्रल्हादला मांडीवर घेऊन पेटलेल्या चितेवर बसावे. होलिका अग्नीच्या मध्ये बसली. तिला वाटले प्रल्हाद जळेल आणि ती वाचेल, पण झाले उलट. प्रल्हादाची भक्ती इतकी शुद्ध होती की अग्नीने त्याला स्पर्शही केला नाही. उलट होलिकेचे वरदान निष्फळ झाले आणि ती जळून राख झाली. वाईट प्रवृत्तीचा अंत झाला. त्यानंतर भगवान विष्णूंनी नृसिंह अवतार घेतला आणि हिरण्यकश्यपचा वध करून जगाला त्याच्या दातातून वाचवले. म्हणून आपण होळी पेटवून आपल्या मनातील वाईट विचार, राग आणि द्वेष जाळून टाकतो. ही होळी आपल्याला शिकवते की देव नेहमी आपल्याला पाठीशी असतो, फक्त आपली भक्ती खरी हवी. तर मित्रांनो, या होळीत फक्त रंगच लावू नका, तर अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्दही मनात बाळगा. तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट्समध्ये सांगा. तुम्हा सर्वांना होळीच्या खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हॅपी होली.